श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता लवकरच स्वामींची पुण्यतिथी येत आहे. आता ह्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक जण, मी तर म्हणते प्रत्येक जण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती, अगदी पूजा मांडणीपासून तर उद्यापनापर्यंत आपण सगळी माहिती बघणार आहे. आता बघा की स्वामींची पुण्यतिथी म्हटलं ना तर खूप जणांना असं वाटतं की मग पुण्यतिथी आहे तर ती का बरं अशी साजरी करायची. आपण म्हणतो ना की ह्याच दिवशी स्वामी तर आपल्याला सोडून गेले, मग का बरं एवढं म्हणजे आपण आनंद व्यक्त करायचा. तर असं नाही, स्वामी कुठेही गेलेले नाही, फक्त स्वामींनी त्यांचा देह ठेवलेला आहे. स्वामी आज देखील आपल्यामध्येच आहेत. आणि बघा की मैं गया नहीं, हम गया नहीं, जिंदा है. तर हे जे वाक्य आहे ना, तर याची वारंवार प्रचिती आपल्याला येत असते. आपण म्हणजे आता बघा, ज्यांना ज्यांना अनुभव आलेले आहे ना, तर तुम्ही त्यांना विचारा, ते म्हणजे ते लोक तुम्हाला सांगतील की आज सुद्धा स्वामी आपल्यात आहेत. आज सुद्धा स्वामी म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांची प्रचिती येते, स्वामी दर्शन देतात. तर ह्या गोष्टी सगळ्या घडतात. तर त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची पुण्यतिथी सुद्धा अगदी खूप सारी सेवा करून आपल्याला साजरी करायची असते. आणि बघा की ह्या पुण्यतिथीचा जो काही सप्ताह काळ असतो, आता म्हणजे ह्या वेळेस तो 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आहे. आता ह्या काळामध्ये अखंड नामस्मरण, आणि जर आपण केंद्रात बघितलं तर खूप सारे याग होतात, पारायण होतात, अखंड सेवा चालू असते 7 दिवसांच्या कालावधीमध्ये. आता बघा की प्रत्येकालाच केंद्रात जाऊन सेवा करायला जमेल असं नसतं, पण आपण बघा की घरात सुद्धा आपण पारायण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की खूप म्हणजे गुरुचरित्रच पारायण म्हटलं ना, अजून सुद्धा खूप जण घाबरतात. पहिला प्रश्न तर असतो की म्हणजे बायका पारायण, गुरुचरित्रच पारायण करू शकता का. तर का बरं नाही करू शकत. बायका सुद्धा म्हणजे बायका सुद्धा म्हणण्यापेक्षा बायकांची संख्या ही पारायणाच्या बाबतीत खूप जास्त असते. पण असं असतं की जो काही मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचा, तर तो बायका म्हणजे तो म्हणजे वाचत नाही असं म्हणतात. पण मी तुम्हाला खरं सांगू का, जो काही मोठा ग्रंथ आहे ना, तर म्हणजे स्वामींच्या कृपेने मी बऱ्याचदा त्याच्यातूनच पारायण केलेलं आहे. म्हणजे आम्ही दोघंही सोबत बसतो, तर दिंडोरी प्रणीत ग्रंथ एक जण वाचतो आणि मोठा ग्रंथ हा म्हणजे बऱ्याचदा मी वाचलेला आहे. तर स्वामींच्या कृपेने मला आजपर्यंत पण असं काही म्हणजे काहीही मला असं जाणवलं नाही की मला काही त्रास झालाय, असं काहीही झालेलं नाही. तर दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे, तर प्रत्येक जण तो वाचू शकतो. म्हणजे लहान मोठा वयस्कर कोणीही व्यक्ती असू द्या, स्त्री पुरुष, प्रत्येक जण गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे करू शकतो. आता हे झालं आपलं पारायणाबद्दल. तर त्याच्यामुळे खरं तर आधी ना पारायणाची भीती मनातून काढून टाका की खूप नियम असतात, खूप कडक पाळावं लागतं. खरंच असं काही नाही. तुम्ही एकदा पारायण करा, तेव्हा तुम्हाला ते कळेल. पुढच्या वेळेस तुम्ही आपोआपच बसाल. आणि तर बघा, आता आता गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची. अगदी साधी सोपी मांडणी आहे पारायणाची. तर आपल्याला काय करायचं आहे, आता पारायणाची मांडणी ही अशा ठिकाणी करा की म्हणजे जिथे कुणाचं तिथे म्हणजे आपण म्हणतो ना की जिथे जास्त वर्दळ नसेल, की कंटिन्यू कोणाचा हात लागणार नाही, पाय लागणार नाही, किंवा म्हणजे येणारे जाणाऱ्यांचं खूप असे तिथं म्हणजे असं खूप असं येणारे जाणाऱ्यांची वर्दळ असणार नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे म्हणजे मांडणी ही करायची आहे. तुम्ही देवाऱ्यासमोर केली तरी देखील चालेल. आता बघा की काय करायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी आपल्याला आहे ना पारायण करायच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण पारायणाची मांडणी करणार आहोत तर ती जागा आधी 2 थेंब गोमित्र टाकून आपल्याला आधी ती पुसून घ्यायची आहे. मग जो काही चौरंग आहे तो पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्या चौरंगावर आपल्याला पिवळं किंवा लाल वस्त्र हे अंथरून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो अगदी छोटा असला तरी सुद्धा चालणार आहे, पण तो पाहिजे आपल्याला. तर तो फोटो देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. फोटोला आपल्याला हिनं अत्तर किंवा चंदनाचं अत्तर लावायचं आहे. आपल्याला त्याला गंध वगैरे लावायचा आहे. फोटो हा आपल्याला, आता बघा की म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो ना, तर आपलं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं झालं पाहिजे. तर अशी आपल्याला मांडणी करायची आहे. शक्यतो आपल्याला पूर्व भिंत मिळत असेल तर पूर्व भिंतेलाच आपल्याला ही मांडणी करायची आहे. आता आपल्याला फोटो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जो काही कलश आहे, तर आता तो कलश आपल्याला कलश मांडताना आपल्याला काय करायचं आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जसं देवाऱ्यामध्ये कलश भरून ठेवतो तसंच आपल्याला कलश घ्यायचा आहे. आता हा कलश आपल्याला दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या उजव्या हाताला आणि आपण बसतो तर आपल्या डाव्या हाताला मांडायचा आहे. आता हे सगळं करताना आधी आपल्याला छोटा दिवा लावून घ्यायचा आहे.
आणि ह्या दिव्याची आधी आपल्याला पूजा करायची आहे, कारण की जी काही प्रत्येक गोष्ट असती तर ती आपण अग्नीच्याच साक्षीने करत असतो, तर तेव्हाच ती म्हणजे ती काही पूजा असते तर ती आपल्याला पावते. तर आता हे झालं आपलं म्हणजे फोटो, मूर्ती, आणि मूर्तीचा पण अभिषेक करायचा आहे. फोटोच्या समोर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे. 2 विड्याची पानं घ्या, थोडंसं अक्षदा टाका, गणपती बाप्पा पण ठेवा, त्यांनाही गंध, अक्षदा, फुलं अर्पण करा. आणि त्याच्यानंतर बाजूला आपल्याला काय करायचं आहे, 2 विड्याचे पानं घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला खारीक, खोबरं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तर असा आपल्याला तो विडा ठेवायचा आहे. आता हे झालं तर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे 7 दिवस. म्हणजे आता ठीक आहे, एखाद्याची जर समजा परिस्थिती नसेलच की 7 दिवस तो व्यक्ती म्हणजे एवढं तेल वापरेल, तर त्यांनी फक्त वाचण्यापुरता दिवा लावला तरी पण चालेल. पण आपली परिस्थिती असेल तर नक्की 7 दिवस अखंड दिवा हा आपल्याला लावायचाच आहे. आता चौरंगावर आपल्याला ह्या गोष्टी ठेवायच्या आहे, काय फोटो, कलश, तुमचा अखंड दिवा, एवढंच आपल्याला त्या चौरंगावर ठेवायचं आहे. ग्रंथ चौरंगावर ठेवायचा नाही, कारण की काय होतं, आपण ग्रंथ वाचताना जेव्हा ग्रंथ उलटतो तर कुठेतरी फोटो हलतो, मूर्ती हलती, किंवा मग तो ग्रंथ दिव्याला लागला जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला चौरंगावर तसंच फक्त तेवढ्याच गोष्टी चौरंगावर ठेवायच्या आहे. आपल्याला खाली एक पाट घ्यायचा आहे. आता त्या पाटावर पण आपल्याला वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला ग्रंथ हा ठेवायचा आहे वाचायच्या वेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, तर जो काही ग्रंथ आहे ना, तर खूप जण तो ग्रंथ वाचला की उघडाच ठेवतात. ग्रंथ आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ कधीही उघडा आपण ठेवत नाही. वाचून झाला पण त्याच्यावर आपल्याला वस्त्र हे टाकून घ्यायचं असतं. तो ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नसतो आपल्याला. तर आता हे झाली आपली पूजा मांडणी. आता पूजा मांडणीनंतर नियम काय आहे, आता बघा की 7 दिवस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे असे काही नियम आहेत. तर कांदा लसूण आपल्याला सोडायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि बघा की सुतक विटाळ असेल, म्हणजे आता एखाद्याचं कुणी एक्सपायर झालं तर आपल्याला त्याच्या 10व्याला, मौतीला, 13व्याला वगैरे जायचं नाही. किंवा विटाळ असेल तर त्या घरात पण आपल्याला जायचं नाही. आता आपल्या घरात पण जर प्रॉब्लेम वगैरे असेल, समजा मासिक धर्म वगैरे, तर त्या व्यक्तीला कुठेही आपल्याला म्हणजे शिवाशिव करू द्यायची नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता दुसरं काय की आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे. 7 दिवस आपल्याला गावाला जायचं नाही. ग्रंथ वाचताना त्याच्यात म्हणजे खंड पडला नाही पाहिजे. आता जर समजा आपल्या घरातच जर काही अडचणी आल्या तर तो ग्रंथ आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून वाचून घ्यायचा आहे. तो तसाच ग्रंथ आपल्याला सोडायचा नाही. आता हे झालं. त्याच्यानंतर जर समजा ह्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये कोणी आलं तर त्याला आपण म्हणतो ना की अतिथी स्वरूप त्याचा म्हणजे आपल्याला आदर सत्कार करायचा आहे. म्हणजे किमान त्याला पाणी तरी आपल्याला द्यायचं आहे. आणि बघा ह्या 7 दिवसांमध्ये कोणालाही वाईट बोलायचं नाही. म्हणजे कोणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही. ह्या गोष्टी पूर्ण लक्षात ठेवायच्या आहे. बाकी झोपताना पण आपण जिथं शक्यतो पूजा मांडणी केलेली असेल तर शक्यतो तिथे झोपावं. आणि झोपताना पण गादीवर आपल्याला झोपायचं नाही. चटाई किंवा सतरंजी किंवा घोंगडी असेल तर त्याच्यावर आपल्याला झोपायचं आहे. बघा खूप जणांना म्हणजे अडचणी असतात कमरेच्या वगैरे, तर त्यांनी काय करायचं आहे, बेडवर गादी काढायची, त्याच्यावरच आपल्याला चटई, सतरंजी अशा गोष्टी टाकायच्या आहे आणि आपल्याला त्याच्यावरच झोपायचं आहे. आणि आता खूप जणांना जर समजा बैठक जमत नसेल तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरी देखील चालणार आहे. आता खाण्यापिण्याचे नियम. आता खूप जणांचा प्रश्न असतो, हे खायचं का, ते खायचं का, चहा घ्यायचा का. तुम्ही सगळं खाऊ शकता. फक्त ज्या गोष्टी तामसी आहेत, म्हणजे जे काही कांदा, लसूण, म्हणजे अशा गोष्टी, तामसी वृत्तीचे पदार्थ खायचे नाही. ज्याने आपल्याला खूप जास्त ॲसिडिटी होईल ना, असे पदार्थ खायचे नाही. आणि बघा की गवार, वांगे, तर हे आपल्याला खायचं नाही. बाकी तुम्हाला मेथी चालत असेल, पालक चालत असेल ते खाऊ शकता. बटाटा, भेंडी, फ्लावर, कोबी, दोडकी, तर अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. आणि असं बघा की ज्या गोष्टी द्विदल असतात, म्हणजे ज्या फोडल्यानंतर त्याचे 2 भाग होतात, डाळींचे वगैरे, तर त्या पण गोष्टी शक्यतो खाऊ नाही. आता पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली असेल तर 7ही दिवस तुम्हाला पोळीच खायची आहे, दोन्ही टाईम. भाकरी खाल्ली असेल तर भाकरीच खायची आहे. आपल्याला भात घ्यायचं नाही. म्हणजे की बघा की पोळी पण खाल्ली, भात पण खाल्ला पहिल्या दिवशी, तर असं चालत नाही. भात आपल्याला खायचा नाहीये. आणि आता शेवटच्या दिवशी म्हणजे आता उद्यापन कसं करायचं आहे. आता उद्यापनामध्ये आपल्याला जे तुमच्या यथासांग म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार नैवेद्य बनवा. पुरणाचा बनवा, साधी भाजी पोळी बनवा, वरण भात शिरा जे असेल तो नैवेद्य दत्त महाराजांच्या आवडीचा आपल्याला बनवायचा आहे. आता ह्या नैवेद्यामध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगा ह्या असायलाच हव्या.
ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर घेवड्याच्या शेंगा ह्या नैवेद्यामध्ये असायलाच हव्या. आता आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपल्याला 10:30 पर्यंत नैवेद्य हा तयार करायचा आहे. आपल्याला नैवेद्य ग्रंथाला, दत्त महाराजांना, कुलदेवीला, त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या फोटोला ठेवायचा, ग्रंथाला, कुलदेवीला आणि कुलदैवतला, म्हणजे असे आपल्याला गाईला करायचं आहे. तर असे आपल्याला 4-5 नैवेद्य बनवायचे आहे. ते नैवेद्य ठेवायचे आहे व्यवस्थित, मंत्र म्हणून ते स्वामींना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आता आरती झाल्यानंतर तुम्ही आरत्या ज्या काही आहे, गणपतीची, कुलदेवीची, स्वामींची, दत्त महाराजांची आरती, ज्या काही 5 आरत्या आहेत तर त्या आरत्या आपल्याला ह्या दिवशी करायच्या आहेत. आणि आता आरती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आरती झाल्यानंतर आपल्याला जो काही ग्रंथ आहे तर तो ग्रंथ हलवायचा आहे. आता ग्रंथ हलवताना आपल्याला काय करायचं आहे की स्वामींचा जय जयकार करायचा आहे, म्हणजे दत्त महाराजांचा जय जयकार करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, तर असा जय जयकार करायचा आहे. तो ग्रंथ आपल्याला जय जयकार करत उचलायचा आहे, आपल्या डोक्याला लावायचा आहे, परत खाली ठेवायचा आहे. तर असं आपल्याला 3 वेळेस करायचं आहे. दत्त महाराजांचा जय जयकार करत करत आपल्याला ग्रंथ आपल्या डोक्याला लावायचा आहे आणि मग ग्रंथ खाली ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे ग्रंथ हलवायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे की दत्त महाराजांना की माझ्याकडून ह्या 7 दिवसांमध्ये काही चुकलं असेल, नियमांचं उल्लंघन झालं असेल तर तुम्ही मला तुमचं लेकरू समजून, तुमचं बाळ समजून तुम्ही मला क्षमा करावी आणि जी काही अगदी साधी भोळी सेवा तोडकी मोडकी मी केलेली आहे तर ती तुम्ही स्वीकार करावी, अशी आपल्याला दत्त महाराजांना प्रार्थना ही करायची आहे. आणि याच्यानंतर आपल्याला परत ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आता हा ग्रंथ तुम्ही दुसऱ्या दिवशी पण जागेवर ठेवू शकता किंवा मग काही वेळानंतर पण हा ग्रंथ तुम्ही म्हणजे जिथं तुम्ही ग्रंथ ठेवता तिथं आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे. आणि बघा की फुलांमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे शेवंतीचे जे फुलं असतात ना, तर पांढऱ्या शेवंतीचे फुलं हे वापरायचे आहे 7 दिवसांच्या पूजेमध्ये, कारण की ते दत्त महाराजांना हे फुलं खूप जास्त प्रिय असतात. तर त्याच्यामुळे पांढरे फुलं आपल्याला वापरायचे आहे. आणि दुसरं म्हणजे काय की बघा आपल्याला जे काही विष्णू सहस्त्रनाम आहे तर ते आपल्याला जेव्हा आपला दररोजचे जे काही अध्याय आहे तर ते वाचून झाल्यानंतर रात्री आपल्याला झोपायच्या आधी विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे करायचं असतं. तर त्याच्यामुळे ज्या काही चुका झालेल्या असतात आपल्याकडून तर त्या म्हणतो ना आपण की त्याची क्षमा प्रार्थना होते, असं म्हणजे असं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम, आता तुम्हाला एवढं वाचणं शक्य नसेल तर मोबाईलमध्ये लावून द्या तुम्ही, शांततेत ते ऐकायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साधी भोळी म्हणजे साधं भोळं पारायण आहे. आणि बघा की आपण कितीही ठरवा आपल्याकडून पारायण हे होत नाही वर्षभरामध्ये, पण जे काही हा वर्षातून 2 वेळेस असतं की दत्त जयंती आणि स्वामींची पुण्यतिथी, तर ह्या काळामध्ये प्रत्येकजण हा गुरुचरित्र पारायण करतोच आणि याचे अनुभव, याची प्रचिती खूप मोठी आहे. हा मुळातच ग्रंथ खूप दिव्य असा ग्रंथ आहे. तर याचं पारायण आपण करायचंच आहे, चुकवायचं नाही. म्हणजे ही अगदी आपण म्हणतो ना की विनंती समजा की आपण सर्वांनी पारायण हे करायचंच आहे. तर अशा प्रकारे जी काही छोटीशी सेवा झालेली आहे तर ती आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.